रामकृष्ण हरी मंडळी, येताय ना मग वारीला? आता तुम्ही म्हणाल, आत्ता तर वारी झाली ना, अजून कोणती वारी? हो, आत्ताची वारी झाली त्या वारीमध्ये भक्त देवाच्या भेटीला आले. आत्ता जी वारी होणार आहे त्याच्यामध्ये देव हा भक्ताच्या भेटीला चाललाय. तर आपले पांडुरंग परमात्मा आपल्या भक्ताच्या भेटीला जाणार आहेत. तर त्याच निमित्तानं होणाऱ्या पांडुरंगाच्या पालखीच्या प्रस्थानाच्या निमित्तानं आज या ठिकाणी लाईव्ह आलेलो आहे. तर आता तुम्ही म्हणणार की असा कोणता भक्त आहे की जो पांडुरंगाच्या भेटीला आला नाही किंवा पांडुरंगाच्या एवढ्या मोठ्या आषाढी वारीला तो येत नाही, मग असा कोणता देव आहे? तर असाच पांडुरंगाचा एक लाडका भक्त आहे जो कधीही पंढरपूरला आला नाही. आपल्या स्वतःच्याच कामामध्ये पांडुरंगाला शोधत राहिला. आपल्या शेतीची सेवा हेच पांडुरंगाची सेवा हे समजून, आपल्या शेतीमध्ये फुलणारा मळा तीच पांडुरंगाची सेवा हे समजून आयुष्यभर पांडुरंगाचे भजन मनन आणि चिंतन करत, शेतीची सेवा हीच पांडुरंगाची सेवा हे समजून पांडुरंगाची सेवा करत राहिला. असे संत शिरोमणी सावता महाराजांच्या भेटीला पांडुरंग परमात्मा स्वतः पंढरपूरवरून श्री क्षेत्र अरण या ठिकाणी भेटीला जातात. ही प्रथा आहे. तर उद्या 8 ऑगस्ट रोजी पंढरपूरवरून श्री पांडुरंगाच्या पालखीचं प्रस्थान आरणच्या दिशेनं होत आहे. तर मी आपणा सर्वांना विनंती करतो की डोळ्याचं पारणं फेडणारा सोहळा बघण्यासाठी आणि पांडुरंगाच्या पालखीच्या प्रस्थानासाठी आपण उद्या पंढरपूरमध्ये उपस्थित राहावं. असा हा पालखी सोहळा, खूप दिवसापासूनचा हा पालखी सोहळा आहे. पांडुरंग स्वतः आपल्या भक्ताला भेटायला भक्ताच्या मळ्यामध्ये जातात. तिथं पांडुरंगाची आणि भक्ताची भेट होते. तर हा जो पालखी सोहळा आहे श्री क्षेत्र पंढरपूरवरून सुरू होऊन श्री क्षेत्र अरण या ठिकाणपर्यंत पायी दिंडी सोहळा हा आहे. आणि या दिंडी सोहळ्याच्या मध्ये 2 मुक्काम आणि 3 दिवसाचा हा असा दिंडी सोहळा आहे. उद्या 8 ऑगस्ट रोजी पांडुरंगाची पालखी पंढरपूरमधून निघेल. त्यानंतर पुढे रोपळे आणि आष्टी या ठिकाणी 2 मुक्काम होतात. आणि त्यानंतर 10 ऑगस्ट रोजी पांडुरंगाची पालखी श्री क्षेत्र अरणमध्ये आगमन होऊन त्या ठिकाणी मुक्काम करते. आणि 11 ऑगस्ट रोजी श्री शिरोमणी संत सावता महाराजांच्या समाधी सोहळा त्या ठिकाणी होतो. आणि 12 ऑगस्ट 2026 रोजी डोळ्याचं पारणं फेडणारा भव्य असा काल्याचं कीर्तन आणि त्या काल्याच्या कीर्तनामध्ये श्रीफळ हंडी चा सोहळा सुद्धा त्या ठिकाणी श्री क्षेत्र आरणला होतो. मला वाटतं श्रीफळ हंडीचा सोहळा होणार एकमेव क्षेत्र हे तीर्थक्षेत्र अरण असेल. तर तो सोहळा अनुभवण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं आरणमध्ये उपस्थित राहावं अशी मी विनंती या ठिकाणी आपल्याला करतोय. आणि उद्याचा जो पांडुरंगाचं प्रस्थान होणार आहे त्या प्रस्थानासाठी सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये उपस्थित राहावं एवढी मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.